आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामानंतर पुन्हा एकदा मंदिराला गळती लागल्याचं आपल्याला आज पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसांपासून पंढरपूरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे विठ्ठल मंदिराला आता गळती सुरू झालेली आहे। खरं तर गेल्या 1.5 वर्षापासून जतन आणि संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलेले आहे। यासाठी राज्य सरकारने 73 कोटी रुपये खर्च देखील केले आहेत। मात्र हे सगळं काम केल्यानंतर देखील आता मंदिरामध्ये थेट पावसाचं पाणी खाली येताना आपल्याला पाहायला मिळतंय। हे आपण बघतो की अशा पद्धतीची सगळे पाझर या दगडांना लागलेले आहेत। वरून येणारं सगळं पाणी आता खाली मंदिरामध्ये येत आहे। आपण बघतो की खाली सगळे ओलं देखील झालेले आहेत, पाण्याचे थेंब पडतायत। भाविकांना देखील याचा चालताना त्रास होतोय। हे सगळं आपण पाहतो या ठिकाणी। कारण छोट्याशा पावसामुळे किंवा थोड्याशा पावसामुळे जर मंदिराला गळती सुरू असेल तर अनेक उद्या परवा 2 दिवसामध्ये आणखी मोठा पाऊस झाला तर या पावसाच्या पाण्याचं आणखी काय होणार असा देखील आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। खरं तर आपण बघतो की मंदिराचं जतन आणि संवर्धन व्हावं, मंदिराचं आयुष्य वाढावं, कोणत्याही प्रकारची ऊन वारा पाऊस यापासून मंदिराचं संरक्षण व्हावं यासाठी तर खरा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करण्यात आलेला आहे। आणि एवढा मोठा खर्च केल्यानंतर देखील पावसाच्या पाण्याची गळती जर मंदिराला लागली असेल तर हा सगळा खर्च पाण्यात गेला का काय असा देखील आता सवाल भाविकांमधून उपस्थित केला जातोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।